नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव स्वराज्य करिअर अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज अतिशय महत्त्वाची गोष्ट ही तुमच्यासाठी सांगणार आहे की पोलीस भरती प्लॅनर ही जी सिरीज आहे ही आपण तुमच्यासाठी चालू करतोय आणि ही YouTube वरती असणार आहे. पोलीस भरतीची तयारी कशा पद्धतीनं करावी, अगदी कुठलीही गोष्ट करायची आपल्याला असेल आयुष्यामध्ये तर त्याचं पूर्ण प्लॅनिंग असावं लागतं, त्याचं नियोजन असायला लागतं आणि नियोजनाप्रमाणे आपण जर चाललो तर आपल्याला लवकर यशापर्यंत पोहोचता येतं. म्हणून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेची तयारी कशा पद्धतीनं केली पाहिजे याच्यासाठी पोलीस भरती प्लॅनर नावाची आपण सिरीज चालू करतोय. मग त्या सिरीज मध्ये काय काय बघणार आहोत बघा. आपण या सिरीज मध्ये आपण पोलीस भरतीची जी तयारी आहे ती कशी करावी, मग याच्यामध्ये पोलीस भरतीची आत्ता तयारी करत असताना आपल्याकडे साधारणतः आता हा सप्टेंबर महिना आहे तर सप्टेंबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येईल. जर मुंबई पोलीसचा जर विचार केला तर पेपर म्हणजे लेखी परीक्षा होण्यासाठीचा साधारणतः कालावधी तुमच्या हातामध्ये तो फेब्रुवारी मार्च पर्यंत जाऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे. तर 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ तुमच्याकडे मिळू शकतो. कमीत कमी 4-5 महिने तर 100% तुमच्या हातामध्ये आहेत. तर या दिवसांचा प्रॉपर प्लॅनिंग आपल्याकडे होणं गरजेचं आहे, त्याचं नियोजन होणं गरजेचं आहे. कारण कमी वेळामध्ये जास्त अभ्यास कसा करता येईल आणि आपला जो स्कोर आहे हा 90+ कसा घेऊन जाता येईल याच्यासाठीचं प्लॅनिंग हा आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये पूर्ण तयारी करताना 3 ग्रुप जनरली पडतात पोलीस भरतीच्या तयारीमध्ये. आता तयारी करत असताना साधारणतः 60 पर्यंत स्कोर जाणारा विद्यार्थी मित्र असेल, दुसरा 75 ते 80 पर्यंत जाणारा विद्यार्थी मित्र असेल आणि तिसरा 85 ते 90 पेक्षा जास्त जाणारा विद्यार्थी मित्र सुद्धा हा असणार आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक ग्रुप मधल्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीनं प्लॅनिंग केलं पाहिजे आपल्या अभ्यासाचं तर ते आपण या सिरीज मध्ये बघणार आहे. पोलीस भरती प्लॅनर मध्ये 75 ते 80 वाला जो विद्यार्थी मित्र आहे तर त्याला कशा पद्धतीने अभ्यासाला वेळ द्यावा लागणार आहे किंवा कशा पद्धतीने त्याने अभ्यास करावा म्हणजे आपल्याला सक्सेस मिळवता येईल. 60 पेक्षा जास्त मार्क्स किंवा 60 मार्क्स मिळवणारा विद्यार्थी सुद्धा पोलीस मित्रांनो होऊ शकतो, कारण वेळ तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं वय हे लात मारेन तिथं पाणी काढेल असं वय असतं. हे आपलं जे काय आत्ता वय आहे पोलीस भरतीचे विद्यार्थी म्हटल्यावरती जो तरुण वर्ग आहे तर त्याच्यामध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे की कमी वेळात सुद्धा जास्त आपल्याला मार्क्स मिळवता येतील आणि असे रिझल्ट तुम्ही बघितले असतील तुमच्या मित्रांचे. 6-6 महिन्याच्या तयारीमध्ये सुद्धा पोलीस झालेले विद्यार्थी मित्र बघायला मिळतात, कारण त्यांनी 5-6 महिने त्यांना जे काय मिळतात ते पूर्ण फोकसने वापरलेले असतात, त्याच्यामुळे त्यांना स्कोर चांगला येतो. दुसरी गोष्ट, ज्याचा 85-90 आत्ता स्कोर आहे त्यांनी त्याच्यामध्ये अजून ग्रोथ कशी आणता येईल ते आपण बघणार आहे. हे पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेण्याचा प्रयत्न या पोलीस भरती प्लॅनर नावाच्या सिरीज मध्ये आपला असणार आहे. याच्यामध्ये आपण 25 पेक्षा जास्त व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण तयारी पोलीस भरतीची करता येईल. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असणार आहे की पेपर कसा सोडवावा. आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं असतं की पेपर आल्यानंतर गोंधळ होतो, मग त्याला कसं मॅनेज करायचं, टाइम मॅनेजमेंट कसं करायचं किंवा पेपर सोडवत असताना कुठल्या गोष्टीला स्किप करायचं हे पण आपल्याला समजलं पाहिजे. काही गोष्टी सोडणं पण गरजेचं असतं, ते कसं सोडायचं त्याची प्लॅनिंग काय असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात पेपर सोडवण्याचं जे काही प्लॅनिंग आहे हे पूर्ण आपण बघणार आहेत या सिरीज मध्ये. त्याच्यानंतर प्रायोरिटी टॉपिक हा अतिशय महत्वाचा मुद्दा असणार आहे की पोलीस भरतीची तयारी करत असताना आता पोलीस भरतीमध्ये जे काही प्रश्न विचारले जात आहेत त्याच्यात सर्वात जास्त फ्रिक्वेन्सीनं क्वेश्चन विचारणारे टॉपिक कोणते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याची तयारी आपल्याकडून सर्वप्रथम होणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक विषयाचे आपल्याला प्रायोरिटी टॉपिक सुद्धा आपण देणार आहोत प्रत्येक विषयाचे. त्याच्यामध्ये अगदी जीएस चे सुद्धा विषय आले, इतिहास भूगोल सारखे, मग त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्या टॉपिक वरती जास्त फोकस आपण केला पाहिजे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये यश मिळवता येईल. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, कारण आवाका अभ्यासाचा खूप मोठा असतो आणि राहिलेले दिवस आपल्याकडे खूप कमी असं वाटत राहतं आपल्याला. मग त्याच्यासाठी त्या अभ्यासाचं नियोजन, पूर्ण सिलेबसचं आपण अभ्यासाचं नियोजन कशा पद्धतीने आपल्याकडून केलं गेलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा राहणार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता चर्चेत राहिलेला असा राहतो की करंट अफेअर, म्हणजे डेलीच काहीतरी आपल्याकडे घडत असतं, मग त्याची जी तयारी आहे ही पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं केली पाहिजे. एकदम स्मार्ट वर्क करून पोलीस भरतीचा करंट अफेअर तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता. कमी वेळामध्ये करंट अफेअरचे मार्क्स तुम्ही मिळवू शकता मित्रांनो. ह्याच्यासाठीचं पूर्ण प्लॅनिंग आपण या आपल्या पोलीस भरती प्लॅनर नावाच्या सिरीज मध्ये देणार आहोत. ठीक आहे, 25 पेक्षा जास्त व्हिडिओ त्याचे येतील. 90+ स्कोर घेऊन म्हणजे कसा घेता येईल याच्याबद्दल सुद्धा चर्चा आपल्या या पोलीस भरती प्लॅनर मध्ये होणार आहे. व्हिडिओ तुम्ही सगळे बघा,
त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की तयारी कशी केली पाहिजे, नियोजन काय असायला पाहिजे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा विचार करून आपण हा सिरीज ही बनवतोय. याच्यामध्ये तुम्हाला नक्की या सिरीजचा फायदा होईल. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. पोलीस भरती प्लॅनरची जी सिरीज आहे ती नक्की त्यांना आवडेल. त्याचा फायदा सुद्धा तुम्हाला प्रत्येकाला नक्की घेता येईल. म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज आहेत हे तुम्हाला मिळवता येतील. आणि ऑनलाईन जर तयारी करत असाल तर मिशन खाकी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि ऑफलाईन जर तयारी करायची असेल तर आपली अकॅडमी मुंबईमध्ये आहे, स्वराज्य करिअर अकॅडमी. मुंबई कांदिवली या ठिकाणी आपण सध्या कार्यरत आहोत आणि विरारमध्ये आपली एक दुसरी शाखा आहे, तिथं सुद्धा तुम्ही ऍडमिशन करू शकता. ठीक आहे. बाकी पोलीस भरती प्लॅनर हा जो काय आपला सिरीज असणार आहे हे तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि आवडेल सुद्धा, त्याचा फायदा सुद्धा नक्की होईल. म्हणून तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळवता येतील. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.